थँक्यू. न्यूट्रिशन, ज्यावेळेस न्यूट्रिशनची गोष्ट येते त्यावेळेस प्रत्येकालाच त्याची रिक्वायरमेंट आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज. म्हणजे आपलं वय काय हे मॅटर करत नाही, पण न्यूट्रिशन जर पाहिलं आपल्याला स्वतःला एनर्जीसाठी आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये न्यूट्रिशन्स असणं खूप गरजेचं आहे. स्पेशली ज्यावेळेस लहान मुलांची गोष्ट येते त्यावेळेस या ठिकाणी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण ऍज अ पॅरेंट बऱ्याच वेळेस पाहतो, बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात की माझा मुलगा किंवा मुलगी वेळेवरती खात नाही, पित नाही, अभ्यासामध्ये व्यवस्थित लक्ष राहत नाहीये, किंवा काही जणांचं असतं की माझा मुलगा खूपच पातळ आहे, काही जणांचं उलट असतं की माझा मुलगा खूपच मोठा आहे. सो हे छोटा मोठा पातळ जाड ही कशामुळे होतं, तर न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे ना त्याच्यामुळे ही सगळे प्रॉब्लेम होत असतात. तर आपला एक्झॅक्ट डाएट कसं असणं गरजेचं आहे, मुलांची काळजी कशा पद्धतीनं घेणं गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आज जे आपण पाहणार आहोत या चाइल्ड न्यूट्रिशन प्रोग्रामच्या माध्यमातून की एक्झॅक्टली काळजी कशा पद्धतीने घ्यायची किंवा कुठले न्यूट्रिशन्स आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आजचा स्पेशल प्रोग्राम आपण ऑर्गनाईज केलाय. आणि हा चाइल्ड न्यूट्रिशन हा सेशन घेऊन येत आहेत आपले सह्याद्री एमसीएमचे डॅशिंग लीडर मिस्टर प्रमोद बडिगर सर. तर एकदा जोरदार टाळ्या झाला प्रमोद सरांसाठी. यस सर, ओव्हर टू यू प्रमोद सर. थँक्यू सर, थँक्यू प्रशांत सर. अँड वी विल स्टार्ट विथ द सेशन. मराठीत सेशन आहे त्यामुळे बऱ्याच दिवसांनी मराठीत सेशन करतोय चाइल्ड न्यूट्रिशन, खूप छान वाटतंय. जसं सरांनी सुरुवात केली आणि सांगितलं की डाएट कसं असावं, अशा भरपूर गोष्टी सरांनी आज आपल्याला इथे ओपनिंगला सांगितलं की तुम्हाला या सेशनमध्ये काय काय समजणार आहे. माझा आवाज क्लिअर आहे ना प्रशांत सर? येस सर, येस सर, क्लिअर आहे. सो हे सेशन ऑलमोस्ट एक 45 ते 50 मिनिटाचं सेशन आहे, ज्यामध्ये जसं सरांनी सुरुवात केली तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या सेशनमध्ये मिळणार आहेत. तो मी प्रमोद बडिगर, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, तुमचं वेलकम करतो आजच्या या सेशनमध्ये, ज्याचा म्हणजे जो टॉपिक आहे चाइल्ड न्यूट्रिशन. जसं सरांनी सांगितलं की प्रत्येकाला चिंता आहे. मी तर म्हणेल की सर्वात जास्त जर काळजी कोणत्या गोष्टीची घेतली पाहिजे आपण ॲज अ पॅरेंट, तर ते आपल्या मुलांची किंवा न्यूट्रिशनमध्ये सर्वात फाउंडेशनचे जे हे असतं तर ते चाइल्ड न्यूट्रिशनच असतं. कारण तिथूनच जर का सुरुवात व्यवस्थित झाली तर आपल्याला पुढे जाऊन जे आपण खूप साऱ्या गोष्टी करतो हेल्थसाठी त्या करायची तितकी गरज पडणार नाही. मुळात सगळ्या टेस्ट तिथे डेव्हलप होतील, सगळ्या सवयी तिथे डेव्हलप होतील. तर हे सेशन पूर्णपणे जे भरपूर सारे मिथ्स आहेत ते पण ब्रेक करेल. अँड जसं सरांनी ह्याला नाव दिलेलं आहे इश्यूज अँड सोल्युशन, तर सगळे काय आपले प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत, अँड त्याचं सोल्युशन काय असलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टींवर हा सेशन तुम्हाला गाईड करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर बघाल तर मराठीमध्ये हे जे नॉलेज आहे हे फार कमी अवेलेबल आहे. अँड आपल्याला सह्याद्री रिजनमध्ये हा सेशन मराठीमध्ये घेता येतोय, त्यामुळे मराठी लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने त्यांना समजेल अशा भाषेत हे गाईड करणार आहे. सो तुमचं सगळ्यांचं या सेशनमध्ये वेलकम. अँड ह्या गोष्टीपासून सुरुवात करूया, ह्या प्रश्नापासून. Healthy nutrition for kids. Is your child getting the nutrition they need in their diet? Everything you need to know about child nutrition. तुमच्या मुलांना खरंच ते भेटत आहे का डाएटमध्ये? आणि त्यासाठी जे काय माहिती लागेल ते संपूर्ण माहिती आजच्या सेशनमध्ये तुम्हाला भेटणार आहे. मुळात ह्याची गरज काय, का बरं आपण चाइल्ड न्यूट्रिशनवर एवढं बोललं पाहिजे, म्हणजे आज एक सेशन घेऊन आपल्या सर्वांना बोलायची काय गरज आलेली आहे? कारण की जर का करंट सिनारिओ तुम्ही पाहाल तर माल न्यूट्रिशन जे आहे, म्हणजे जिथं आपण त्याला मराठीत शब्द आहे कुपोषण जे आहे त्याचं जे पर्सेंटेज आहे ते 44% आहे. सो 44% पर्सेंटेज म्हणजे हे खूप भयानक मोठ्या प्रमाणाचं पर्सेंटेज आहे. अँड अजून देखील आहे, म्हणजे आज आपण 21व्या शतकात पोहोचलोय, एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना, एवढी प्रगती होत असताना भारतामध्ये हे पर्सेंटेज 44% पर्यंत. सो सिरियस विषय आहे. म्हणजे हे कसं काय असतं, कसं काय 44% जाऊ शकतं? तर तुम्ही बघाल तर ह्या 2 प्रकारचे माल न्यूट्रिशन येतात प्रामुख्याने. सर्वात पहिलं म्हणजे अंडर न्यूट्रिशन, म्हणजे जिथं आपण म्हणजे पाहता शरीर लक्षात येतं की बाबा न्यूट्रिशन अंडर नरिश्ड मुलगा आहे, अंडर नरिश्ड चाइल्ड आहे, हे पाहता क्षणीच लक्षात येतं. आणि त्याचबरोबर असतं ओव्हर न्यूट्रिशन, म्हणजे काय तर बाबा
खातोय, वजन तर भरपूर आहे, म्हणजे आपण बघतोय प्रमाणापेक्षा जास्त आहे, तर इथे ओव्हर न्यूट्रिशन म्हणू, पण तरी देखील माल नरिशच येतं का? ओव्हर न्यूट्रिशनची कॅटेगरी पण माल नरिशमेंट मध्येच येते. म्हणून आपण जर पाहायला गेलं तर शहरामध्ये ओव्हर न्यूट्रिशनचे केसेस जास्त दिसतात आणि ग्रामीण भागामध्ये अंडर न्यूट्रिशनचे केसेस जास्त दिसतात. सो हे दोन प्रकारचे माल न्यूट्रिशन आहेत किंवा बॉडी टाईप्समुळे पण हे बऱ्यापैकी होतं. त्याचबरोबर दुसरं जे कॉज आहे माल न्यूट्रिशनचं, जर आपण आता दोन प्रकार बघितले तर हे जे कॉजेस काय, एक तर बाबा वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आणि इन्फेक्शन या कॅटेगरीमध्ये असेल तर त्यावेळेस जो चाइल्ड आहे तो माल नरिशमेंटकडे वळतो. म्हणजे जसे वेगवेगळे आजार असतील, कोणतेही वेगवेगळे आजार आपण जर लहान मुलांचे म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये ते आजार येतात, जसं रॅशेस होत असतील किंवा काही अलर्जिक इन्फेक्शन होत असतील किंवा व्हायरल इन्फेक्शन असतील, पर्टिक्युलर त्या आजारामध्ये जेव्हा ते लहान मूल जाईल त्यावेळेस ते मूल हे माल नरिशमेंटकडे वळतं. त्यामुळे ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे समजून घेणं की माल न्यूट्रिशन कोणत्या ह्याच्यामध्ये चालू होतं. त्याचबरोबर आपण ज्या कुकिंग मध्ये मिस्टेक करतो, स्वयंपाक बनवताना ज्या चुका होतात त्या आज तुम्हाला लक्षात येतील. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं, पॅरेंट्सनी हे सेशन अटेंड करणं का गरजेचं आहे, तर त्यांना त्यांच्या मिस्टेक्स इथे लक्षात येतील. सो बऱ्याचदा काय होतं की एक्सेस युजेस ऑफ सिझनिंग अँड ड्रेसिंग, म्हणजे भरपूर सारा मसाला वापरणे किंवा अजून काही गोष्टी पदार्थांमध्ये वापरणे, त्यामुळे काय होतं की त्याचं जे एक पोषण आहे, आतून जी न्यूट्रिशनची व्हॅल्यू आहे ती कमी होत जाते. त्याचबरोबर काही वेळा आपण आता मध खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याला जर हाय टेम्परेचरवर दिलं तर ही पण एक मोठी कुकिंग मिस्टेक आहे. त्याचबरोबर ओव्हर इटिंग ऑफ हेल्दी ऑइल्स, बऱ्याचदा काय होतं की काही बाजारात नॉलेज नसल्यामुळे काही असे ऑइल्स आलेले आहेत जे आपण आज कुकिंगमध्ये आणतोय, जसं की भरपूर सारे पॅरेंट्स ऑलिव्ह ऑइलचा देखील उपयोग करतात, पण त्याला हीट करण्याची आवश्यकता नसते. तर असे पण काही कुकिंग मिस्टेक होतात. त्याचबरोबर तुमच्या पदार्थांना फ्राईंग करणे, ओव्हर फ्राय करणे, म्हणजे शॅलो फ्राय एखाद्या वेळी ठीक आहे, पण डीप फ्राईड आयटम्स हे देखील त्या पदार्थाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी करून टाकतील. त्याचबरोबर अनकुक्ड सॉल्ट, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण, आणि ही सवय मुलांना चुकूनही लावू देऊ नका, इथे सर्व पालकांना सांगणं राहील की अनकुक्ड सॉल्ट म्हणजे काय, की जसं आपण वरतून मीठ घेतो पदार्थांमध्ये, बाबा कमी पडलं तर, ही सवय मुलांना लावायची नाही, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला सुद्धा नसली पाहिजे, कारण हे देखील माल न्यूट्रिशनचं एक कारण आहे. त्याचबरोबर रॉंग कुकवेअर, म्हणजे अशा पदार्थांमध्ये स्वयंपाक बनवणे ज्यातून त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होईल, किंवा काही पदार्थ जसं आता की आयर्नचा यूज केला, म्हणजे लोखंडी भांड्यांचा यूज केला, तर त्यातून न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढेल, नॅचरल लोह वाढेल, जे आज आपण बऱ्यापैकी भरपूर लोक वापरत नाही, किंवा प्रेशर कुकरचा वापर केला तर त्यातून पण न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते. तर ह्या गोष्टी, ह्या चुका देखील आहेत, त्यामुळे माल न्यूट्रिशन वाढत चाललंय. त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात भाज्यांना शिजवणे हे देखील एक कारण आहे की माल न्यूट्रिशन वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर सोलून काढणे, भरपूर साऱ्या भाज्या ज्यांचं साल जे असते, त्याचे कवर जे असतं त्याच्यामध्ये न्यूट्रिशन खूप असतं, पण ते देखील आपण काढून टाकतो, तर ती एक मोठी चूक पालकांकडून होत असते. आणि मुलांना ह्या सवयी आपणच लावतो. त्याचबरोबर लाईक्स अँड डिसलाईक्स, मुलांमध्ये बाबा मला हे खायचं, हे नाही खायचं, ह्या ज्या सवयी लावल्या जातात लहानपणी, म्हणून म्हटलं त्यांची टेस्ट डेव्हलप करण्याचं जे एज आहे, जेणेकरून पुढे हा प्रॉब्लेम राहणार नाही, ते त्यांचं लहानपणच आहे. तर तिथे मात्र लाईक्स अँड डिसलाईक्सची काळजी घेत असल्या कारणामुळे त्यामुळे देखील माल न्यूट्रिशन आहे. कारण बाबा मी हे खाणार, हे नाही खाणार, यामुळे हे माल न्यूट्रिशन वाढत चाललंय. जे आज तुम्ही बघाल 44% त्याचं कारण, बरीचशी कारण आहेत, ती आपण एक एक कारण बघतोय. त्यानंतर रिलिजन अँड फूड, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे फूड आयटम्स खाल्ले जातात, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे फूड आयटम्स टाळले जातात. चला, या गोष्टीवर कदाचित कंट्रोल नाहीये, पण निदान जे कमी पडतंय ते ऍज अ सप्लिमेंट म्हणून ऍड करणं खूप गरजेचं आहे, ज्यावर आजचं सेशन तुम्हाला गाईड देखील करणार आहे. तो रिलिजन आणि त्यानुसारचं फूड हे देखील माल न्यूट्रिशनचं बऱ्याच ठिकाणी कारण असतं. त्याचबरोबर लॅक ऑफ फूड एज्युकेशन, म्हणजे ज्या गोष्टी नॅचरली मिळू शकतात त्या नॅचरल न घेता पॅकेट फूडच्या स्वरूपात घेणं, किंवा बऱ्याचशा फूड, ज्या आजच्या सेशनमध्ये आपण असे भरपूर सारे पदार्थ पाहणार देखील आहोत, किंवा अशा फूड प्रोडक्ट्सला समजून घेणार आहोत जिथं रॉंग मार्केटिंग केलं जातं. पण तुम्ही जर ही इंडस्ट्री बघाल, जे 2017 मध्ये बघाल तर 4.3, 5.1, 5.9, म्हणजे हे पॅकेट फूड इंडस्ट्री वाढत चालली आहे, आणि जे नॅचरल आपण खाऊ शकतो ह्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे, आणि एज्युकेशन नसल्यामुळे ते वाढत चालले. बरं, आपण पैसे भरतोय, जरुरीपेक्षा जास्त पैसे भरतोय, पण नॉलेज नसल्यामुळे आपण हे पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवतोय, किंवा चुकीच्या ठिकाणी घालवतोय. गुंतवतोय म्हणणं पण चुकीचं राहील, चुकीच्या ठिकाणी पैसे घालवत आहोत, आणि तेच पैसे व्यवस्थित तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये टाकू शकता, त्या रिलेटेड पण आजच्या सेशनमध्ये तुम्हाला गाईड केलं जाईल. तर आपण सगळे हे कॉजेस बघितले, हे कशामुळे माल न्यूट्रिशन होतं, काय कारण आहेत माल न्यूट्रिशन होण्याची, ह्या गोष्टी आपण पाहून घेतल्यात. पण आपल्याला हे देखील पाहायचंय की माल न्यूट्रिशन ची कारणं जर ही असतील, तर आता इफेक्ट
जो येतोय माल न्यूट्रिशनचा तो देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कॉजेस जर आपल्याला लक्षात आलेले आहेत तर आता ह्या माल न्यूट्रिशनमुळे आवाज येत नाही असं चॅटबॉक्स मध्ये आहे तर नाही आवाज येतोय सर, ओके चलो ठीक आहे. कंटिन्यू राहू. सो कॉज आपण पाहिला, आता आपण इफेक्ट पाहूया माल न्यूट्रिशनचा काय होतो. तर माल न्यूट्रिशन मुळे काय इफेक्ट होतो तर बघा, तुम्ही जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की खूप मुलांचं वजन कमी राहतं आणि फॅक्ट या म्हणजे अंडर वेट मुलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. सो दॅट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. म्हणजे जर का आपण ह्याला इश्यू अँड सोल्युशन म्हणतोय तर हा मी तर म्हणेल सगळ्यात मोठ्या प्रमाणातला इश्यू आहे अंडरवेट. आणि म्हणून होतं काय माहिती का की वजन कमी असणाऱ्यांच्या बाबतीत असा एक गैरसमज असतो की यांना काहीही खाऊ घाला. म्हणजे सगळ्यात मोठा गैरसमज अंडरवेट असणं हे एक वेळ चालेल, पण अंडरवेट आहे म्हणून ह्याला काहीही खाऊ घालणे म्हणजे काय, आता हा बारीकच आहे मग काहीही खाऊ घाला, या पद्धतीने त्याची वजन वाढ करणे हे चुकीचं आहे. हे मात्र लक्षात घेणं फार फार गरजेचं आहे. पण त्याचबरोबर ॲनेमिक असणं म्हणजे हेमोग्लोबिनची लेवल कमी असणं. बघा महिलांमध्ये भारतामध्ये 80% घरात महिला आहेत ज्यांचं हेमोग्लोबिन कमी आहे, पण 50% मुलं आहेत ज्यांचं हेमोग्लोबिन कमी आहे. म्हणजे किती सिरियस इश्यू आहे. जर लहान वयातच ह्यांचं हेमोग्लोबिन नॉर्मल नसेल तर पुढे जाऊन काय होणार है ना. कारण जिथे ऍक्च्युअली आपण म्हणतो ना जिथे वाढीचा काळ आहे त्याच काळात जर का आपण दुर्लक्ष केलं की दुर्लक्ष होत नाही, कदाचित माहिती नसल्या कारणामुळे आपल्याकडून हे होतं, अजाणतेपणे हे होतं, पण होत आहे का तर होत आहे हे निश्चितच आहे. त्यामुळे ॲनेमिक असण्याची पर्सेंटेज जर आज चेक करायला गेलं तर 50% लहान मुलं आहेत ज्यांचं हेमोग्लोबिन नॉर्मल नाहीये. त्याचबरोबर डोळ्यांच्या समस्या लहान वयातच एवढ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यावर काही ना काही करणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. कारण आज म्हणजे आपण पाहतो 7 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष एवढी लहान मुलं जाड जाड भिंगांचा चष्मा घालून शाळेत जातात किंवा ते आता ठीक आहे शाळा बंद जरी असले तरी या वयात त्यांना चष्मा वापरावा लागतो. म्हणजे त्यांना व्यवस्थित दिसत नाही. विचार करा, ही मुलं पुढे मोठं झाल्यानंतर नाईट ड्रायव्हिंग करू शकत नाही किंवा नाईट ड्रायव्हिंग करताना अचानक जे लाईट्स येतात त्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. इट इज अ व्हेरी सिरियस थिंग. म्हणजे ह्या गोष्टीवर आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की ठीक आहे ना, आहे चष्मा वापरतोय पण तो निघू शकतो, ह्याच वयात तो काढला जाऊ शकतो, याच वयात त्याच्यावर सोल्युशन्स आहेत, नॅचरल सोल्युशन्स अवेलेबल आहेत. हे बहुतेकदा आपल्याला ऍज अ पॅरेंट माहीत नसेल कदाचित, तर आजच्या सेशनमध्ये आपण ते देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर शॉर्ट हाईट म्हणजे उंची कमी राहणे. बघा आता उंची बऱ्याचदा असं वाटतं पालकांना की माझी उंची कमी आहे किंवा त्याच्या आईची उंची कमी आहे त्यामुळे ह्याची उंची कमी राहिली, तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. 60% कारणीभूत असतं तुमचं जेनेटिक, 40% कारणीभूत आहे तुमचं न्यूट्रिशन. सो असं समजू नका की तुम्ही फार असे आसपास लोक पाहू शकता जे दोघं हजबंड वाईफ दोघं बारीक असेल, म्हणजे आई वडील दोन्ही जरी बारीक असतील, हाईटला कमी असतील तरी देखील मुलं उंच आहेत. सो असं काही नाहीये, बिकॉज त्यांनी न्यूट्रिशन चांगलं दिलं मुलांना म्हणून त्यांची वाढ व्यवस्थित झाली. त्यामुळे शॉर्ट हाईट हा काही जो विषय आहे हा जेनेटिकला कनेक्ट करून त्यावर दुर्लक्ष करणे असं न करता तिथे न्यूट्रिशन काय दिलं जाऊ शकतं, कशा पद्धतीचे एक्सरसाइज केल्या पाहिजेत यावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ओरल हेल्थ म्हणजे दातांची रिलेटेड समस्या वाढत चालल्यात बिकॉज ऑफ माल न्यूट्रिशन. किती मोठा विषय. कारण जसं की आपण बघतो न्यूट्रिशन म्हणजे बरेचसे न्यूट्रिएंट्स येतात, त्याबरोबर ठराविक न्यूट्रिएंट्स कमी प्रमाणात मिळाल्यामुळे ओरल हेल्थच्या समस्या वाढतात. तर यावर देखील आपण आज बोलणार आहोत. सो 45% आता इथे एक फॅक्ट आहे, खूप मोठा इश्यू आहे. आता हा ग्लोबल इश्यू आहे, हा फक्त भारतातला नव्हे, हा जगातला इश्यू आहे. ज्यामध्ये 5 वर्षाच्या आतील मुलांचा जो मृत्यू दर आहे बिकॉज ऑफ माल न्यूट्रिशन हा 45%. म्हणजे मी सुरुवातीला काय सांगितलं, 44% लहान मुलं माल नरिष्ट आहेत, म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन व्यवस्थित नाही, 44%. पण 5 वर्षातील माल नरिशमेंटमुळे मृत्यू जो होतो तो 45% मुलांचा होतो. म्हणजे किती धोकादायक आहे. सो जर का आज तुम्ही ह्या सेशनमध्ये आज हे सेशन अटेंड करत आहात तर ह्याला सिरियसली घ्या, बिकॉज या गोष्टींना ब्रेक करायचंय, या गोष्टींवर सोल्युशन शोधायच्यात, यासाठी हे सेशन तुम्हाला पूर्णपणे हेल्प करणार आहे. आता ह्याचे दुष्परिणाम काय होतात आपण बघितलं, कॉज बघितलं, आपण बघितलं इफेक्ट बघितले काय होतात, आणि यामुळे होणारे जे प्रामुख्याने दुष्परिणाम जे होतात ते म्हणजे काय होतात की माल नरिश जो मुलगा आहे मुलगी आहे ती स्पोर्ट्समध्ये खेळू शकत नाही. म्हणजे जे माल नरिश चाइल्ड आहे ते स्पोर्ट्समध्ये म्हणावं तसं परफॉर्म करू शकत नाही. आणि स्पोर्ट्स जी एक अशी गोष्ट असते आयुष्यात की ज्या बरंच काही जर काही शिकवू शकतं एका
चाइल्डला तर ते स्पोर्ट्स एका मुलासाठी जर का आता मी इथं मुलासाठी म्हटलं तर मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता एका चाइल्डसाठी समजून घ्या, कारण मराठीत सेशन आहे त्यामुळे प्रॉपर ते वर्डिंग होणार नाही. असं एका साईडला आपण बोलतोय असं नाही, त्या लहान चाइल्डसाठी हे खूप गरजेचं आहे स्पोर्ट्समध्ये परफॉर्म करणं. तर या स्पोर्ट्सचे फायदे काय असतात बघा, एक तर तुमचे सोशल स्किल्स फार डेव्हलप होतात. त्याचबरोबर म्हणजे सोशल स्किल्समुळे काय होतं की चार लोकात कसं राहायचं ह्या गोष्टी शाळेत जशा शिकतो आपण तसं जास्त प्रमाणात डील करताना हे जास्त सपोर्ट करतं स्पोर्ट्समुळे. फिजिकल फिटनेस खूप स्ट्रॉंग होतो जो गरजेचा आहे. ओबिडियन्स खूप वाढतं, म्हणजे एक स्पोर्ट्स मधले जे नियम असतात त्यामुळे ओबिडियन्सपणा जो आज्ञाधारकपणा जो आहे तो मुलांमध्ये वाढतो. रिसोर्सफुलनेस, त्या खेळानुसार त्या खेळामध्ये कुठलं कौशल्य वापरायचं तर रिसोर्सफुलनेसची जी कला आहे ती विकसित होते. टीम वर्क शिकतो आणि सर्वात महत्वाचं कोणताही खेळ हा टार्गेट शिवाय नसतो. त्यामुळे त्यामध्ये स्ट्रेस टॉलरन्स जे असतं ते खूप चांगल्या पद्धतीने विकसित होतं आणि हे जे शिकलेलं आहे स्पोर्ट्समध्ये हे आयुष्यभर त्या मुलाला कामाला येतं, त्या चाइल्डला कामाला येतं. त्याकरिता स्पोर्ट्सचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी खूप गरजेचं आहे तुमच्या माल न्यूट्रिशनवर काम करणे. बिकॉज हे जर नाही झालं तर दुष्परिणाम असा होतो की मुलांना इच्छा असेल, म्हणजे पालकांची इच्छा असते की माझ्या मुलांनी खूप चांगलं खेळावं, मुलाची इच्छा असते की त्यांनी खेळात भाग घ्यावा, पण तरी देखील तो घेऊ शकत नाही. जसं की मी सांगितलं अॅनिमिक मुलं आहेत, अॅनिमिक मुलांना काय प्रॉब्लेम होतो की मोस्टली बालदमा होतो किंवा श्वास घ्यायला त्रास होतो आणि स्पेशली अॅनिमिक मुलांना स्पोर्ट्स परफॉर्म करताना खूप चॅलेंजेस येतात. त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायचंय की ह्या कॉन्सिक्वेन्सेस मध्ये जो सर्वात प्रामुख्याने पाहिला गेला जाणारा कॉन्सिक्वेन्स येतो किंवा दुष्परिणाम जो आहे तो हा आहे की मुलं म्हणावं तसं स्पोर्ट्समध्ये परफॉर्म करू शकत नाही. त्यावर आपल्याला काम करायचंय. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन पॉवर व्यवस्थित राहत नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की एकाग्रता नाहीये किंवा त्या अभ्यास तर करतोय स्मरणशक्ती नाहीये, तर ह्या ज्या गोष्टी होतात त्यासाठी पण मालन्यूट्रिशन खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. आणि एवढं सगळं करून म्हणजे तुम्ही आज आपण बघतोय खूप चांगलं शिक्षण देतोय मुलांना, त्याचबरोबर आपण खूप चांगल्या महागडं शिक्षण देतोय, महागडे कपडे देतोय, महागड्या सर्व सुविधा देतोय मुलांना, पण एवढं सगळं शिकवून एवढी सगळी गुंतवणूक एका मुलांवर करून एवढ्या मुलांवर तुमच्या गुंतवणूक करून देखील जर का त्यांचं करिअर कसं होईल हा मोठा प्रश्न आहे. जर का त्यांचं हेल्थ चांगली नसेल, म्हणजे करिअर घडवलं तुम्ही, जसं मी सुरुवातीला सांगितलं जाड भिंगाचा चष्मा आहे किंवा व्यवस्थित म्हणजे शरीरामध्ये ताकद कमी आहे, कदाचित वजन फार कमी आहे, उंची फार कमी आहे किंवा वजन खूप जास्त आहे पण पोकळी आहे शरीरामध्ये, तर काय उपयोग आहे. म्हणजे त्यामुळे माल न्यूट्रिशनवर काम करणं गरजेचं आहे. नाहीतर एवढ्या सगळ्या ह्याच्यातून जे मूल पुढे शिकेल जरी तर ते किती करिअर ओरिएंटेड काम करेल हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर आता आपण जर का तपासून पाहायचं म्हटलं की बाबा आपलं मूल नरिष्ठ आहे का माल नरिष्ठ आहे, ओव्हर वेट आहे, काय आहे, तर त्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसिजर जी फॉलो केली जाते ती मी तुमच्या समोर मांडणार आहे. तसे खूप सारे पॅरामीटर्स आहेत ज्यातून हे चेक केलं जातं. पण एक बेसिक जर का सोप्या पद्धतीने तुम्ही जर चेक करू शकत असाल तर ती पद्धत काय आहे की तुमच्या मुलाचं उंची आणि वजन चेक करणे, आणि हे तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता. तुमच्या घरात वजन काटा असेल तर खूप उत्तम, संपूर्ण कुटुंबासाठी हा वापरता येतो. सो इथे मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं वय त्यांची उंची याचा जो चार्ट आहे मी इथं तुमच्या समोर दिलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बाबा किती वयामध्ये किती वजन असणं अपेक्षित आहे आणि किती कमी आहे तर किती वाढवायचं आहे. थोडंफार प्लस मायनस चालू शकतं, पण शक्यतो हे नॉर्मल कसं राहील, म्हणजे जर का आता काहींच्या बाबतीत एक वेळ थोडंसं प्लस चालेल पण मायनस नको, कारण प्लसचं कसं आहे कव्हर होऊन जातं, पण फार पण प्लस नको. याचा अर्थ प्लस चालेल मी म्हटलो तर प्लस नको. मुळात तुम्हाला चेक काय करायचंय, तो खातोय त्याचं जे वजन वाढत चाललंय ते योग्य खाण्याने वाढत चाललंय का अयोग्य खाण्याने वाढत चाललंय, हे मात्र इथं तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता की योग्य खाऊन जर वजन वाढले तर काही चिंता नाही, अयोग्य खाऊन जर वजन वाढले मग मात्र काळजी करावी लागेल. कारण मग वजन आहे पण ताकद शरीरात नसेल, म्हणावं तसं शरीर परफॉर्म करू शकणार नाही. त्यामुळे हा चार्ट आहे की तुम्ही आता तुमच्या चार्टला मॅच करा, म्हणजे तुमच्या मुलाच्या वयानुसार तो चार्ट मॅच करा. मुलगा असेल मुलगी असेल त्यानुसार त्याचं वय किती आहे, त्याची उंची किती आहे आणि त्याचं वजन किती आहे, हा चार्ट तुम्हाला कायम कामाला येईल. त्याचबरोबर पुढे जाऊयात, कारण मुलं जर का हेल्दी असतील तर आपलं भविष्य हेल्दी आहे. कारण आपण बहुतेकदा बऱ्याचशा गोष्टी या मुलांसाठी करतो, किंबहुना तुमचे राहिलेले जे स्वप्न आहेत ती देखील मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न भरपूर सारे पॅरेंट्स करत असतात.
आपल्या आयुष्यात जे काही आपण पूर्ण करायला कमी पडलो ते आपण आपली नजर आपल्याला असं वाटतं की आपण मुलांच्या माध्यमातून ते पूर्ण कसं करू. त्यामुळे हेल्दी किड्स जे आहे ते हेल्दी फ्युचरसाठी खूप महत्वाचे आहे. आणि जे आहार जो आहे हा फ्युल सारखं काम करतो. आता आपण आहारावर एवढे सगळं बोलणार आहोत तर आहारावर बोलणार आपण काय समजून घेतलं, माल न्यूट्रिशन काय आहे हे समजून घेतले, त्याची कारणं काय आहेत ते समजून घेतलं, त्याचे परिणाम काय आहेत ते समजून घेतले, त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते देखील आपण समजून घेतले. त्यामुळे आता आपल्याला समजून घ्यायचंय आता ह्याच्यावर सोल्युशन्स काय. तो जे तुमचं अन्न आहे हे लक्षात घ्या, इट शुड बी लाईक अ फ्यूल. आता अन्न जर फ्यूल सारखं आहे म्हणजे जे आपण खाणार आहोत ते जर का फ्यूल सारखं काम करणार आहे तर आपण नेहमी लक्षात ठेवायचं की हे फ्यूल योग्य क्वालिटीचंच वापरणं गरजेचं आहे. जसं की आपण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या वापरत असू. कोणाची गाडी असेल जी पेट्रोलवर चालेल, कोणाची असेल जी डिझेलवर चालेल, कोणाची असेल जी सीएनजी वर चालेल. तर आपण खूप म्हणजे कसंही असेल तर आपण ज्या त्या गाडीला जे ते फ्यूलच वापरतो. कुठलंही दुसरं फ्यूल वापरत नाही. तशाच पद्धतीने शरीराला पण काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. सो पुढचा जो पार्ट असेल त्यामध्ये आपण ह्या सगळ्या बारकाव्यांवर आज लक्ष देणार आहोत. असं म्हटलं जातं फूडचं इम्पॉर्टन्स एवढं काय कारण यू आर व्हॉट यू ईट फ्रॉम युअर हेड टू युअर फीट. तुम्ही डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जे काही आहात ते सगळं काही तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न ग्रहण करत आहात त्यानुसार आहात. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. इथे मात्र हा 5 फिंगर प्रिन्सिपल खूप हेल्प करतो. जसं की तुम्ही जे काही आहार घेत आहात त्यामध्ये खूप सारे जसं की थंब रूल म्हणजे अंगुठा हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर सगळ्यात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. त्यानंतर फॅट्स ज्याचं पर्सेंटेज कमी असलं पाहिजे. त्यानंतर प्रोटीन जो व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून सगळ्यात उंच जर फिंगर काय असेल तर दॅट इज प्रोटीन लक्षात ठेवा. अँड म्हणून आज त्याच्यावर जास्त बोलावं का लागतं कारण भारतीय आहारामध्ये प्रोटीनची कमतरता फार आहे. त्याच्यामुळे काय काय होतं तेही आपण पाहणार आहोत. आणि व्हायटामिन्स आणि मिनरल्स ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. आता हे सगळं जर का 5 फिंगर न्यूट्रिशनचा रोल फॉलो करत असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला फूड कॉम्बिनेशन्स फॉलो करावे लागणार आहेत. जसं की आता बरेचसे कार्बोहायड्रेट्स ह्याची मुबलकता आहे. आपल्या आहारांमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. भारतीय आहारांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण व्यवस्थित आहे. काही अडचण नाहीये. फक्त होतंय काय की काही चुकीचे कार्बोहायड्रेट्स जे प्रोसेस फूड मधून येतात किंवा पॅकेट फूड मधून येतात ह्याचं प्रमाण अलीकडच्या काळात जास्त वाढत चालले ते आपल्याला कमी करायचंय. कार्बोहायड्रेट्स मध्ये नॅचरल सोर्सेस काय असावे तर तुमचे फ्रुट्स मधून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळावेत. तुमच्या धान्यांमधून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळावेत. ह्यातून मिळणारे कार्बोहायड्रेट्स हे तुम्हाला फायदा देणार आहेत. प्रोटीनसाठी तुम्ही डेअरी आयटम, नॉनव्हेज आयटम्स अँड त्याच डेअरी म्हणजे जेवढे काही प्राणीजन्य दुग्धजन्य पदार्थ आहेत त्यांना आपण डेअरी आयटम्स म्हणतो. जसं की दूध असेल, दही असेल, ताक असेल, लस्सी असेल. लस्सी देखील खूप चांगली आहे. ह्या दिवसात तुम्ही मुलांना द्या. ज्यांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी पण चांगली आहे. वजन जास्त असेल तर तिचं साखरेचं प्रमाण कमी करून देखील तुम्ही देऊ शकता. दही हे खूप चांगलं सोर्स आहे. ताक असेल, दूध असेल ह्या सगळ्या गोष्टी देखील तुम्ही वापरणं गरजेचं आहे. बिकॉज यातून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने प्रोटीन्स मिळतील. आणि तुमचं जे एका वेळेचं जे आहार आहे जेवण आहे त्यामध्ये व्हेजिटेबल्स, प्रोटीन, ग्रेन्स, फ्रुट्स हे 4चं कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही जेवण घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही जर का डाळ घेतली त्याचबरोबर भात घेतला त्याचबरोबर तुम्ही थोडंसं सॅलड आधी जेवणाआधी दिलं, एखादी भाजी केली तर हे कॉम्बिनेशन झालं का? झालं. चपाती घेताय, वेगळी कुठली तरी भाजी घेताय, मोस्टली अशा पद्धतीचा आहार असणं फार फार गरजेचं आहे. म्हणजे काही वेळा आपण अनहेल्दी फूड्स कडे वळतो. जसं की पास्ता जर का तुम्ही घेताय ठीक आहे. होल व्हीट पास्ता आजकाल बाजारामध्ये गेलात तर होल व्हीट पास्ता देखील मिळतो. तर होल व्हीट पास्तामध्ये जर का तुम्ही खूप साऱ्या प्रमाणात व्हेजिटेबल्स ऍड केले इक्वल प्रमाणात म्हणजे जेवढा पास्ता तेवढे व्हेजिटेबल्स तो काय झालं एक कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने तयार होतं. त्यात प्रोटीनसाठी तुम्ही थोडंसं पनीर ऍड केलं तर ह्या गोष्टीचं कॉम्बिनेशन तुम्ही ठेवू शकता. सो तुमचं मुलांची जी प्लेट आहे त्यामध्ये सर्व गोष्टी बॅलन्स प्रमाणात जर राहिल्या तर हे जास्त फायदा करणार आहे. कारण की असं म्हटलं जातं जर का तुम्ही लहान मुलांना लहानपणापासूनच जर सवय लागली की बाबा हेल्दी फूड खाण्याची तर त्यांना हेल्दी फूडची टेस्टच म्हणजे त्यांना दुसरं काही टेस्टी वाटणार नाही. एक जे असं म्हटलं जातं जे एक सगळ्यात चुकीची म्हण आहे की जे जे जिभेला चांगलं ते ते पोटाला वाईट. जे जे पोटाला चांगलं ते ते जिभेला कडू असं चुकीची म्हण आहे. म्हणजे असं काही नसतं. जे तुमचं हेल्दी आहे ते टेस्टी पण असू शकतं आणि मुळात ते तसंच असतं जर का व्यवस्थित आपण त्याच्यावर विचार केला काम केला तर. अँड म्हणून
जर का लहान ह्याच्यामध्येच मुलांना हेल्दी खाण्याची सवय लावली तर पुढे मुलांना ते हेल्दी आणि टेस्टी खाण्याची सवय लागत राहणार आहे. पण परत पुन्हा प्रश्न पडतोय की तुमच्या मुलांना कम्प्लीट न्यूट्रिशन मिळतंय का? चला हे जरी आपण केलं तरी कम्प्लीट न्यूट्रिशन फक्त खाण्यातून मिळेल का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि इथे मात्र सप्लिमेंट्सचं महत्व, न्यूट्रास्युटिकल्सचं महत्व आपण विसरू शकत नाही. आता हे का गरजेचं आहे मी याच्यावर पुन्हा एंडला येणार आहे. बट न्यूट्रास्युटिकल काय असतात हे थोडंसं समजून घेऊ. आता न्यूट्रास्युटिकल अशा गोष्टी असतात, असे काही फूड कंपोनेंट्स असतात जे वेगवेगळ्या आजारांपासून प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करतात. सो याचे इतके हेल्थ बेनिफिट्स आहेत की तुम्हाला जर का सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर टोमॅटो जो आहे, या टोमॅटोमध्ये लायकोपिन आहे. आता संपूर्ण टोमॅटो खाणं आणि फक्त त्यातनं लायकोपिन काढून तुम्हाला देणं, तर लायकोपिन हा एक न्यूट्रास्युटिकल आहे. हळद असेल तर हळदमध्ये कुर्कुमिन आहे. संपूर्ण हळद खाणं आणि फक्त त्यातनं कुर्कुमिन काढून तुम्हाला देणं सुपर एक्स्ट्रॅक्ट स्वरूपात. तो अशा पद्धतीने जे आपल्या खाण्यापिण्यातल्याच ज्या वस्तू असतात, आहारातल्याच ज्या वस्तू असतात त्याचा सुपर एक्स्ट्रॅक्ट काढून जे डिझाईन केलं जातं त्याला आपण न्यूट्रास्युटिकल्स म्हणतो. हे न्यूट्रास्युटिकल्स करतात काय? तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला प्रिव्हेंट करतात, म्हणजे आजारी पडू नये म्हणून ही काळजी घेतात. त्याचसोबत हे खूप सारे असे हेल्थ बेनिफिट्स देतात जे आपण म्हणतो की न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे जी वाढत चालली आहे त्याच्यावर काम करतात. आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे जे आपण आता सुरुवातीपासून जे हेल्थ प्रॉब्लेम्स बघितले, उंची कमी असेल, डोळ्यांची समस्या असेल किंवा वजन कमी असेल, या ज्या काही आपण समस्या पाहिल्या त्या सगळ्या समस्यांवर हे न्यूट्रास्युटिकल्स आपल्याला हेल्प करतात. सो हे जे हेल्थ केअर न्यूट्रास्युटिकल्स आहेत याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे आज मार्केटमध्ये ती नेट्स ऑफ रिसर्च लॅबची, ज्यांच्याकडून आपण हे सप्लिमेंट्स आपण तुम्हाला रिकमेंड करतोय. त्याचबरोबर हा ब्रँड जो आहे त्याला बेस्ट हेल्थ केअर ब्रँड 2021चा म्हणून पण घोषित करण्यात आलेलं आहे. इकॉनॉमिक टाइम्स थ्रू म्हणजे एका नावाजलेल्या यातून हे सिद्ध झालेलं आहे की हा बेस्ट ब्रँड आहे. आणि हे आतापर्यंत 2 वेळा बेस्ट ब्रँड ऑफ द इयर, म्हणजे आज मार्केटमध्ये तुम्ही म्हणत असाल हजारो कंपनी आहेत, मग नॅचरमोर का? तर नॅचरमोर इज द बेस्ट ब्रँड ऑफ 2021. त्यामुळे नॅचरमोर हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि याचे ब्रँड अँबॅसेडर देखील सैफ अली खान आणि करीना कपूर आहे. सो यातून लक्षात येतं की हा एक खूप स्ट्रॉंग ब्रँड आहे. आता याच्या थ्रू तुमच्या लहान मुलांसाठी एकच न्यूट्रास्युटिकल अवेलेबल आहे, ते म्हणजे एक चॉकलेट प्रोटीन आहे, चॉकलेट कुकी फ्लेवरचं प्रोटीन पावडर आहे, ज्यामध्ये काय काय आहे ते आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि हे तुमच्या मुलांसाठी हेल्दी बोन्स, हाडे बळकट करण्यासाठी, मसल स्ट्रॉंग करण्यासाठी, कारण प्रोटीन हा स्टोअर होतो मसल्समध्ये, त्याचबरोबर तुमची इम्युनिटी वाढवण्याकरिता हे प्रोडक्ट खूप हेल्पफुल आहे. तो असं म्हणतं ईट राईट अँड ग्रो स्ट्रॉंग, जर का योग्य खाऊ तर एक चांगल्या पद्धतीने वाढ व्यवस्थित करायला हे प्रोडक्ट तुम्हाला हेल्प करणार आहे. सो यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, काय काय ह्यातले घटक आहेत ते थोडंसं समजून घेऊ. ह्याच्यामध्ये 5 प्रकारच्या प्रोटीनचा ब्लेंड आहे, ज्यामध्ये सर्वात पहिला आहे व्हे प्रोटीन. आणि मोस्टली आता लहान मुलांसाठी व्हे प्रोटीन त्या फॉर्म मध्ये डिझाईन करणं आजपर्यंत फार, म्हणजे तुम्ही बघाल तर एकही कंपनी नाही मार्केटमध्ये सॉरी जी लहान मुलांसाठी प्रोटीन पावडर बनवून देते, जी पण वे फॉर्म मध्ये. लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे, वे फॉर्म मध्ये किंवा त्यामध्ये वेचा घटक वापरलेला आहे. एकही बाजारात कंपनी अशी नाहीये. सो वे हा सगळ्यात स्ट्रॉंग इम्पॉर्टंट सोर्स आहे, प्युअर सोर्स आहे. आता वे म्हणजे काय असतं, जेव्हा आपण दुधातून पनीर काढतो, म्हणजे भरपूर लोकांनी घरात बघितलं असेल, दूध बनवताना जे पनीर काढलं जातं, जे पाणी राहतं त्या पाण्याला प्रोसेस करून त्यातनं जे बाजूला काढलं जातं दॅट इज वे. त्यामुळे तुम्हाला जर इथून पुढे दूध पनीर काढल्यानंतर जर पाणी वेस्ट करायचं नसेल, बिकॉज दॅट इज अ प्युअर वे, तर ते तुम्ही पिऊ पण शकता. त्याचबरोबर तुम्ही ते तुमच्या भाकरी बनवताना वापरू शकता, तांदूळ शिजवत असाल, भात बनवत असाल त्यात वापरू शकता. तर वे हे खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे प्रोटीनचं, जे आपण नॅचरमोर मध्ये वापरलेलं आहे. आणि असं वापरणारी बाजारातली अजून दुसरी कुठली कंपनी माझ्या तर माहितीत नाही. दुसरं आहे राईस, भाताचा पासून पण ह्यात प्रोटीन वापरलेलं आहे. त्यानंतर पी म्हणजे शेंगदाणे, त्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर सोयामध्ये पण खूप चांगले प्रोटीनचे सोर्सेस आहेत, संपूर्ण अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर अवेलेबल आहे. त्याचबरोबर मिल्क, आणि ह्या 5 गोष्टींच्या पासून तयार केलेलं प्रोडक्ट आहे म्हणजे प्रोटीन पावडर. अजून बरंच काही यामध्ये वापरलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रोटीन आहे. प्रोटीन सोबत आणखीन काय? आता प्रोटीन कुठे कुठे कामाला येतो, तर भरपूर ठिकाणी कामाला येतो. तुमचे केस बनवायचे असतील प्रोटीन कामाला येतो, स्किन असेल प्रोटीन कामाला येतो, मसल्स डेव्हलप करायचे प्रोटीन कामाला येतो, हेमोग्लोबिन वाढवायचंय प्रोटीन कामाला येतो, तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स मेंटेन करायचे प्रोटीन कामाला येतो. कारण आज काही मुलं आहेत 10-12 वर्षाची ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल्स मेंटेन होत नाहीयेत, विचार करा, तिथे देखील हा प्रोटीनचा जो कंटेंट आहे तो कामाला येतो.
त्याचबरोबर यामध्ये 13 व्हायटामिन्स आणि 10 मिनरल आहेत. आता 13 एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हायटामिन्स तुम्हाला एका जारमध्ये मिळतात आहे. म्हणून भरपूर वेळा जे लहान मुलांमध्ये जे बाबा सिलेक्टेड खाणारी मुलं असतात, हे खाणार, हे नाही खाणार. मग ती जी व्हायटामिनची डेफिशियन्सी राहते, त्यामुळे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. तर एवढ्या प्रकारचे व्हायटामिन्स आणि एवढ्या प्रकारचे मिनरल्स तुम्हाला एका चम्मचमध्ये मिळतात. वेगळं काही करायची गरज नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला यातून मिळणार आहे ब्राह्मी. ब्राह्मी ही ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कामाला येते. त्यानंतर ब्राह्मीचा वापर केल्यामुळे स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन पॉवर ह्यावर फायदा होतो. अश्वगंधा उंची वाढवणे असेल, वजन वाढवणे असेल, एनर्जी लेवल्स वाढवणे असेल, यासाठी कामाला येते. ओमेगा 3 DHA आणि ते पण व्हेज सोर्स मधून. ओमेगा 3 DHA मोस्टली नॉनव्हेज सोर्स पासून वापरलं जातं. इथे आपण वेज सोर्स म्हणजे आता ह्यात काय तर ग्रीन एल्गेला काय म्हटलं तर समुद्री शेवाळ म्हटलं जातं. आता तुम्ही जर म्हणाल तर ओमेगा 3 नॉनव्हेज मधून जे बाजारात सप्लिमेंट्स आहेत तर मोस्टली काय वापरलं जातं, फिशच्या स्वरूपातून ओमेगा 3 DHA वापरलं जातं. पण आपल्या कंपनीचं जसं मी सांगितलं, R&D आणि एक्सपर्टी एवढी चांगली आहे. तुम्ही विचार करा, मासा खाल्ल्यामुळे ओमेगा 3 मिळतोय, खरं आहे का? खरं आहे. पण ह्याच्या पुढचा विचार कंपनीने केला, मासा काय खातो बाबा? मासा समुद्री शेवाळ खातो, बरोबर ना? मग मासा जे खातो तेच जर तुम्हाला डायरेक्टली दिलं तर तुम्हाला आणखीन फायद्याचं आहे, राईट? सो ओमेगा 3 DHA आपण व्हेज सोर्स मधनं तुम्हाला दिलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला एका जारमध्ये मिळणार आहे, ज्यामुळे ह्याचा एक चम्मच तुम्हाला एवढं सगळं मिळवून देणार आहे. मी परत एकदा थोडंसं दाखवतो तुम्हाला काय काय मिळणार आहे. तर बघा, 5 प्रकारचे प्रोटीन आहेत, त्याचबरोबर 13 व्हायटामिन्स, 10 मिनरल्स आहेत, त्याचबरोबर ब्राह्मी, अश्वगंधा आणि ओमेगा 3 DHA संपूर्ण एका जारमध्ये अवेलेबल आहे. सो तुम्हाला हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह देखील राहतं. त्याचबरोबर पुढे जर जायचं म्हटलं तर ह्याची टेस्ट, जसं मी म्हटलं की मुलांना काय पाहिजे, हेल्दी कॅन बी टेस्टी, ही मानसिकता त्यांची तयार करा. कारण बाजारातलं तुम्ही कुठलं तरी टॉनिक आणून द्याल किंवा काहीतरी दुसरं आणून द्याल, कदाचित ते त्यांना पिलच जाणार नाही. का उपयोग आहे? आणि भरपूर वेळा हा पालकांचा प्रश्न असतो की मुलांसाठी आम्ही असं काहीतरी आणलं होतं पण ते त्यांना टेस्टी लागलं नाही आणि म्हणून ते पित नाही. तर हे चोको कुकी फ्लेवर मध्ये असल्यामुळे हे खूप टेस्टी आहेत. आणि जसं मी सांगतो नेहमी की हेल्दी कॅन बी टेस्टी, तर हे त्या पॅरामीटरला हे थांबतं, खरं उतरतं असं प्रॉडक्ट आहे. त्याचबरोबर हे का घेणं गरजेचं आहे, तर बघा, आज आपल्या मातीतच न्यूट्रिएंट शिल्लक राहिले नाहीत, कारण शेतकऱ्यांनी एकसारखी पिकं घेण्यावर भर दिलेला आहे. आता तो विषय पूर्ण वेगळा आहे. पण मातीतच तेवढे न्यूट्रिएंट्स राहिले नाहीत, त्यामुळे तुम्हाला अन्न पदार्थातून मिळतील कसे, यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशन सप्लिमेंट्सची गरज पडते. त्याचबरोबर तुम्ही ओव्हरवेट असाल पण तुम्ही अंडरनरिश असू शकता. म्हणजे वजन तर वाढलंय पण वजन वाढून तुमच्या एनर्जी जर वाढत नाही. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की काही पालकांचं म्हणणं आहे, नाही नाही, हा तर एकदम धड दाखत आहे, फिट आहे, ह्याला कशाला या प्रोटीनची गरज आहे. तर त्याला देखील ह्या प्रोटीनची गरज असू शकते, बिकॉज ओव्हरवेट असून देखील तो अंडरनरिश आहे. त्याचबरोबर कॅल्शियम डेफिशियन्सीवर जर काम नाही केलं तर ऑस्टिओपेरोसिस होणार आहे. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कॅल्शियम डेफिशियन्सी मध्ये जर राहाल तर भविष्यात जाऊन मुलांना ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. त्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सीवर काम करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं 10 वेगवेगळे मिनरल्स आहेत, त्यापैकी कॅल्शियम आहे. आयर्न डेफिशियन्सी राहिलं तर ॲनिमिक होणार आहे. आणि जसं मी सांगितलं आयर्न पण आहे आणि प्रोटीन पण आहे. आणि हेमोग्लोबिन हा जो शब्द आहे, हेम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, ह्या दोन शब्दांपासून हेमोग्लोबिन तयार झालाय, जो तुमचे जो ॲनिमिक होऊ देत नाही. म्हणजे हेमोग्लोबिन मेंटेन राहिलं तर तुमचं ॲनिमियाची तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. त्याचबरोबर एक सर्वात धक्कादायक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा मुलं जास्त प्रमाणात साखर खातात, लक्षात घ्या, किंवा बऱ्याच वेळा हे व्हेजिटेरियन लोकांमध्ये जास्त प्रमाणात, म्हणजे मी व्हेज नॉनव्हेज असं काही विरोध करत नाही, तुम्ही व्हेज असू शकता, नॉनव्हेज असू शकता. अगेन इट इज दोन्ही हेल्दी आहेत. मी तर म्हणेन मोस्ट प्रिफरेबल व्हेजिटेरियन डाएट आहे. बट व्हेज डाएटमध्ये जर तुम्ही प्रोटीन डेफिसिटमध्ये आहात तर हे मात्र तुम्हाला ह्याच्यावर मात्र काम करणं गरजेचं आहे. कारण प्रोटीन डेफिसिट चालणार नाही, व्हेज असो किंवा डाएट नॉनव्हेज असो. सो बॉडीची जी क्रेविंग आहे साखरेची, ही जेव्हा वाढते तर रिझन आहे की प्रोटीन डेफिसिट मध्ये तुम्ही जेव्हा जाता तर तुम्हाला गोड जास्त खाण्याची इच्छा होती. त्यामुळे जेवढं तुम्ही प्रोटीन व्यवस्थित मॅनेज कराल, तुमची गोड खाण्याची इच्छेवर कंट्रोल येईल. कारण जास्त प्रमाणात गोड खाणं हे तुमच्यासाठी कुठल्याही दृष्ट्या हेल्दी असू शकत नाही. म्हणून बघा, व्हेजिटेरियन लोकांमध्ये मोस्टली व्हेज प्रत्येक ह्याच्यामध्ये साखर ऍड केल्याचं प्रमाण जास्त असतं आणि जे कालांतराने त्यांच्यासाठी अनहेल्दीच सिद्ध झालेलं आहे. सो या सर्व कारणांमुळे तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट्सचा विचार करणं गरजेचं आहे. आपण पुढच्या पार्टकडे वळूयात. जसं आपण बघितलं, हे कितीतरी प्रॉब्लेम्सवर आपलं एक नॅचरमोर काम करतं. पण डोळ्यांच्या समस्या ज्या वाढतात, आता डोळ्यांच्या समस्या मुलांमध्ये ओळखायच्या कशा? मूल जर सारखं म्हणतंय की माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय,
तर हे बहुतेकदा कारण असू शकतं, कदाचित त्याला डोळ्याचा त्रास सुरू झालेला आहे म्हणून डोकेदुखी वाढलेली आहे, किंवा डोळ्यांची जळजळ वाढत चालली आहे, डोळे कोरडे राहतात आहे, डोळे लाल होतात आहे, आता ब्लरी विजन होतंय, कदाचित त्याला स्पष्ट दिसत नाहीये, किंवा मान दुखते, शोल्डर्स दुखते, बॅक दुखते. ही सगळे रिझन्स आहे ज्यातून तुम्ही ओळखायला हवं, ही सगळे सिग्नल्स आहेत की बाबा आता मुलांच्या डोळ्यांची समस्या दिसायला लागली. ही जर का तुम्हाला दिसत असेल तर इथे मात्र आपल्याकडे खूप जबरदस्त सोल्युशन आहे, आणि स्पेशली 8 वर्षांवरील मुलांकरिता हे आहे. 8 वर्षांच्या आतील मुलांकरिता आपलं नॅचरमोर तुम्ही द्या. त्या 8 वर्षांच्या वरील मुलांकरिता आय केअर म्हणून आपल्याकडे सप्लिमेंट आहे. आता यात काय आहे, मुळात हे काय करतं तर बाबा विजनवर काम करतं, तुमची नॉर्मल विजन करण्यासाठी हेल्प करतं, रेटिनाचं जे फंक्शनिंग आहे हे डेव्हलप करतं, ब्लू लाईटने जे डॅमेज होतं याच्यावर काम करतं. बिकॉज आपण सगळे डिजिटल एज मध्ये आहोत, आज मुलांचं शिक्षण देखील ऑनलाईन आहे. डोळ्यांमुळेला थकवा आला की संपूर्ण शरीर थकल्यासारखं होतं. म्हणजे हे विचार करा, ही सृष्टी जी आहे आपण ह्या दृष्टीविना पाहू शकत नाही. म्हणजे इतके महत्वाचं आहे ह्या दृष्टीचं महत्व, आणि त्याच्यावर जर का ताण आला तर म्हणजे इतका थकवा येतो की तुम्हाला समजून येत नाही. आणि मुलांच्या बाबतीत हे आपल्याला नोट करावं लागेल. आणि इथे मात्र जर आय केअरचे इन्ग्रेडियंट्स पाहायचे झाले तर यात आमलकी आहे, जे आयसाईट इम्प्रूव्ह करायला काम करतं, कॅट्रॅक्ट होऊ नये म्हणून काम करतं. म्हणजे मोठ्यांसाठी पण काम करतं का? हो. लहान मुलांसाठी बिबदकी आहे, जे ओव्हरऑल आय नरिशमेंट म्हणून काम करतं. हरितकी जे डोळ्यांसाठी जे न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक जेवढे कंटेंट आहेत त्यात आयुर्वेदिक कंटेंट मधला जो किंग आहे तो हरितकी आहे, तो ह्यात वापरलेला आहे. भृंगराज आहे जे आय डिसऑर्डर्स वर काम करणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मोरिंगा आहे. अगेन मोरिंगा जसं मी सांगितलं ग्रीन एल्गे टाईप, हा पण एक ग्रीन पदार्थ आहे. मोरिंगा म्हणजे शेवगा ला मोरिंगा म्हटलं जातं. त्यातून पण ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात. त्याचबरोबर अगेन ह्यातलं सुपर एक्स्ट्रॅक्टच वापरतोय आपण. बिलबेरी, वेगवेगळ्या बेरीज फायद्याच्या असतात. ज्या डोळ्यांच्या इथल्या बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात तिथला रक्तपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी बिलबेरी काम करतात. आणि सर्वात महत्वाचे आहेत 2 कंटेंट आहेत, दॅट इज ल्युटिन अँड झेक्झान्थिन. हे 2 महत्वाचे कंटेंट ह्यात ऍड केलेले आहे. कारण जगामध्ये जर का तुम्ही सर्च कराल डोळ्यांसाठी, जर का न्यूट्रास्युटिकल सर्च कराल तर 2 टॉपचे न्यूट्रास्युटिकल आहेत, जागतिक दर्जाचे न्यूट्रास्युटिकल आहेत, दॅट इज ल्युटिन अँड झेक्झान्थिन. त्याचबरोबर कुर्कुमिन आहे, जे ड्राय आय सिंड्रोम्स जे होतात, कोरडे डोळे राहणे असतील, किंवा अगेन रेटिनावर पण हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, किंवा शुगर रिलेटेड आजकाल लहान मुलांमध्ये पण डायबिटीजचं प्रमाण होतं, तिथे त्या रिलेटेड डोळ्यांच्या तक्रारीवर पण हे काम करतं. सो जसं मी सांगितलं यामध्ये ल्युटिन आणि झेक्झान्थिन जे आहे ते जगातल्या टॉप दर्जाचे न्यूट्रास्युटिकल्स मानले जातात. डोळ्यांच्या रिलेटेड जे काय तुम्ही न्यूट्रास्युटिकल्स घ्याल त्यामध्ये हे टॉप दर्जाचे आहेत, बिकॉज हे न्यूट्रास्युटिकल तुमच्या हेल्दी आईजवर काम करतात. आता हे जे न्यूट्रास्युटिकल्स आहेत हे जर का तुम्हाला अन्न पदार्थातून घ्यायचे झाले, जसं मी सांगितलं न्यूट्रास्युटिकल हे खाण्याच्या पदार्थातूनच बनवले जातात, म्हणून हे प्रोडक्ट पूर्णपणे सेफ आहे. कारण यात आयुर्वेदिक आणि न्यूट्रास्युटिकल जे फूड आयटम्स मधून डिराईव्ह केले जातात ह्याच 2 गोष्टी वापरलेल्या आहेत. तर तुम्हाला काय काय खावं लागेल बघा. तुम्हाला पालक घ्यावे लागेल, त्यानंतर कॉर्न आहे, ग्रीन पीज आहे, ब्रोकोली आहे. ह्यातले कितीतरी पदार्थ हे भारतात मिळत देखील नाहीत, त्यातून हे मिळणार. त्याऐवजी मग आपण त्या गोळीतून हे मिळवू शकतो. पण तरी देखील तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणखीन काय खाण्यात जर तुम्ही खाऊ शकता तर फिश खाऊ शकता, वॉलनट्स म्हणजे अक्रोड घेऊ शकता, गाजर घेऊ शकता, अंडी, त्यानंतर जर सीड्स मध्ये चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, सिट्रस फ्रुट्स मध्ये लेमन्स आहे, ऑरेंजेस आहे, लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स ज्यात प्रामुख्याने पालकचा समावेश असणं गरजेचं आहे. हे जर का तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आपल्या आयकेअरची एक गोळी ह्या गोष्टी जरी मुलांना सुरू केल्या तरी देखील मुलांना खूप चांगला फरक डोळ्यांसाठी भेटणार आहे. त्याचबरोबर मुलांचे डोळे हेल्दी राहण्याकरिता त्यांचं मी हेल्दी डाएट तुम्हाला सांगितलेलं आहे. झोप प्रॉपर प्रमाणात पाहिजे, थोडंसं बाहेर निघालं पाहिजे. भलं लॉकडाऊन आहे तरी त्यातल्या त्यात तुम्ही जर का टेरेसवर जाऊ शकता टेरेसवर जा, किंवा थोडंसं बाहेर निघा. थोडंसं तुम्हाला तिथल्या तिथं तुमच्या प्रिमायसेस मध्ये बाहेर निघणं फार फार गरजेचं आहे. इव्हन कंटिन्यू जर तुम्ही स्क्रीन टाइम तर लिमिट कराच, पण कंटिन्यू तुम्ही स्क्रीनकडे पाहतात तर तो थोडासा मधून मधून, हे झालं आपलं शॉर्ट विजन, मधून थोडंसं लांब पाहणे देखील गरजेचं आहे. थोडंसं ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रेग्युलर आय चेकअप देखील आवश्यक आहे जर काय हे सगळं करून त्रास थांबत नसेल तर. म्हणून हे सगळ्या गोष्टींसोबत जे मी तुम्हाला आयकर रिकमेंड केलं याचा एक गोळी वापरायची, फक्त झोपताना एक गोळी घ्यायची लहान मुलांनी, आणि सोबत आपली प्रोटीन पावडर. डोळ्यांच्या नंबर जे काय असतील 8 वर्षापासून एक गोळी, अबव 18 ह्या 2 गोळ्या तुम्हाला चालतात. पुढे मुलांचे स्किन्सचे प्रॉब्लेम्स देखील आपण बघतोय अलीकडच्या काळात. झालं आतून न्यूट्रिशन असेल का असेल, पण बाहेरून पण काही केमिकलचे गोष्टी वापरल्या जातात. जसं की केमिकलचे साबण वापरले जातात, केमिकलचे
सगळ्या गोष्टी आज वापरल्यामुळे मुलांची स्किनवर पण प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. जसं आपण म्हणतो फंगल इन्फेक्शन होतंय किंवा स्किनवर रॅशेस येतात, तर त्याकरिता नेटसपचा ग्रेड 1चा एक सोप आहे, जो तुम्ही मुलांना वापरा. दुसरा कुठला साबण वापरायची गरज नाही. हा एक कम्प्लीट सोप आहे, ग्रेड 1 आहे, पीएच बॅलन्स आहे, पॅराबेन सल्फेट सारखे भयंकर केमिकल्स देखील यामध्ये नाहीयेत, जे मोस्टली सगळ्या साबणांमध्ये असतात. अँड सर्वात महत्वाचं, ह्या वॉलनट स्क्रब देखील ऍडेड आहे. ह्यामध्ये व्हायटामिन थेरपी आहे, एक मिनरल कॉकटेल आहे, जे तुम्हाला नरिशमेंट पण देणार आहे. त्याचबरोबर मुलांचे आपण ओरल हेल्थच्या समस्या बघितल्या. भले आतून न्यूट्रिशन मध्ये तुम्ही काही गोष्टी कराल, पण बाहेरून देखील एक पूर्णपणे फ्लोराईड अँड सल्फेट फ्री पेस्ट मुलांसाठी गरजेचे आहे. तर ती एक हर्बल डेंटल पेस्ट देखील नेटसपच्या हब्स अँड मोर कॅटेगरीमध्ये आहे. यातून आपल्याला लक्षात येतं की मुलांसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत, त्यामध्ये नेटसपचे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितले. पण हे सगळं जर असेल, त्याचबरोबर हेल्दी लिव्हिंगसाठी आपलं गोल जे आहे, हे वे ऑफ लिव्हिंग असलं पाहिजे. म्हणजे हेल्थसाठी आपण कशा पद्धतीची जीवनशैली वापरतो हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या जीवनशैली रिलेटेड जे आज प्रामुख्याने एक मोठा आजार मुलांमध्ये सापडतो, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता. मोठ्यांचं तर ठीक आहे, पण आज लहान मुलांना देखील पोट साफ होत नाही. माझ्याकडे असे फोन्स येतात की 2-2 दिवस मुलांना शौचास होत नाही. म्हणजे हे खूप रिस्की आहे. मुलं तर सातत्याने खातात आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जेव्हा एखादा अन्न पदार्थ जो आज खाल्लेला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बाहेर गेला पाहिजे ना, जर 2-2 दिवस पोटात राहत असेल, तर तो सडून जात असेल आणि तो आतड्यांचं काय नुकसान करत असेल, ओव्हरऑल किती टॉक्सिन्स शरीरामध्ये निर्माण करत असेल. आणि हे का होतंय, तर बऱ्याचशा आपल्या खाण्यापिण्यातल्या चुका आहेत किंवा जे गॅप आहे न्यूट्रिशनमध्ये, त्याच्यामुळे पण हे होत आहे. तर प्रोटीन पावडर तर झालंच, पण त्याबरोबर अशा प्रॉब्लेम्स असतील तर काय केलं पाहिजे? तुमच्या मुलांच्या आहारामध्ये फळं वाढवली पाहिजे आणि मोस्टली अशी फळं जसं की पियर आहे. पियर्स आजकाल इझिली अवेलेबल होतात. ॲपल्स पण एक चांगला ऑप्शन आहे. त्याचबरोबर पपया पण एक खूप चांगला हेल्दी ऑप्शन आहे मुलांसाठी. पाण्याचा इंटेक वाढवा, फायबर इंटेक वाढला पाहिजे, जो फ्रुट्सच्या माध्यमातून व सलाडच्या माध्यमातून वाढतो. आता हीटिंग पॅडच्या ऐवजी आपण इथं सजेस्ट करू की असं गरम पाणी टाकून जर तुम्ही पोटावर हलका शेक दिला, पोटावर द्यायचा, हा फक्त पोटाच्या भागावर द्यायचा आहे. आणि ऑइल मसाज जर तुम्ही आंघोळीच्या आधी दिली आणि ज्यात करून तर का तुम्ही त्याच्या पोटाच्या भागावर फक्त, आता इथे सोडायचं नाहीये, फक्त तेल लावून सोडायचं, तर त्या गोष्टी देखील. आणि ओव्हरऑल जरी तुम्ही तुमच्या मुलांची आंघोळीच्या आधी मसाज जर केली, भरपूर वेळा आपण लहानपणी केली, मग मोठे झाले म्हणजे करायची नाही, हे चुकीचं आहे. आणि इथे तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल वापर तुम्ही करू शकता. तर कॉन्स्टिपेशनवर तुम्ही घरगुती उपाय हे करणं गरजेचं आहे. आता काही थोडंसं जसं मी सांगितलं की फूड मार्केटिंग किती चुकीच्या पद्धतीने केलं जातं, आपले पैसे चुकीच्या ठिकाणी चाललेत. योग्य ठिकाणी आज आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत मुलांसाठी, पण कशा पद्धतीने हे चाललेत आणि कुठल्या गोष्टींवर किती मार्केटिंग केलं जातं वर्ल्ड वाईड बघा. 1% मार्केटिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं केलं जातं, 9% अदर फूड, 40% मार्केटिंग लहान मुलांच्या प्रोडक्ट्समध्ये फास्ट फूडचं केलं जातं, आणि 51% शुगर ड्रिंक्स, शुगरी आयटम्सचं केलं जातं. जे तुम्हाला दाखवलं जातं खूप भारी. तर अशा काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, जसं की आणि इथे तुम्ही पैसे घालवताय, मग नॅचरमोर का नाही? नॅचरमोर एक तुम्हाला हेल्दी ऑप्शन आहे, जिथे तुमचे पैसे वाचणार आहेत आणि चांगलं काहीतरी मिळणार आहे. सो हे न्यूट्रेला आहे. जर तुम्ही बघाल इथे व्यवस्थित भरपूर वेळा ह्याची जाहिरात केली जाते की बाबा प्रोटीन रिच आहे, हॅझलनट आहे. तर तुम्ही बघा इथे 100 ग्रॅम मध्ये फक्त 6 ग्रॅम प्रोटीन आहे. 100 ग्रॅम म्हणजे म्हणजे आपल्याकडे 100 ग्रॅम मध्ये 30 ग्रॅम प्रोटीन आहे. तर आता जर कंपॅरिझन होते 100 ग्रॅम मध्ये 6 ग्रॅम प्रोटीन आणि साखर किती, तर 57 ग्रॅम. म्हणून म्हटलं की असे प्रोडक्ट वापरले जातात ज्याच्यामध्ये फक्त साखर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ब्रेडवर वापरता तर ऍक्च्युअली तुम्ही एवढे चम्मच साखरच टाकताय. सो ही एक स्प्रेडेबल कॅन्डी आहे. 160 ग्रॅम साठी 200 रुपये तुम्ही भरताय, म्हणजे नुसते साखरेसाठी पैसे भरताय. आणि त्यातून तुम्हाला जे प्रोटीन मिळतंय ते पण इतक्या, त्यात जर तुम्ही हॅझलनटचं जर पर्सेंटेज बघाल तर इथं उल्लेख केलेला आहे हॅझलनटचं फक्त 13% पर्सेंटेज हॅझलनट्सचा आहे. मग ह्यासाठी एवढे पैसे का भरायचे? म्हणजे परत टेस्टसाठी भरतोय आणि साखरेसाठी आपण पैसे भरतोय, कारण खूप चांगलं मार्केटिंग केलं जातं. त्याऐवजी आपल्याला नॅचरमोर चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन देईल. पुढे माल्ट बेस्ड प्रोडक्ट आहेत. आता नाव घ्यायची गरज नाही, पॅकिंग वरनं दिसतंय तुम्हाला. याच्यामध्ये 51% जे आहे माल्ट आहे आणि पुन्हा काय आहे, साखर आहे. जर तुम्ही ह्याला व्यवस्थित पाहाल ह्या प्रोडक्टमध्ये, तर इथे दिलेले आहेत की साखर किती आहे. अँड 100 ग्रॅम मागे जर तुम्ही प्रोटीनचं प्रमाण बघाल, तर प्रोटीन देखील तुम्ही पहा, 20 ग्रॅमला 1.4 ग्रॅम आहे, 100 ग्रॅमला 7 ग्रॅम आहे, पुन्हा 100 ग्रॅमला आपलं 30 ग्रॅम आहे. जवळपास 4.5 पट प्रोटीन आपल्या ह्याच्यामध्ये जास्त आहे. ऍक्च्युली हे 2 चमचे बॉर्नव्हिटा नाहीये, कारण हा एवढे 4 चमचे साखर आहे. म्हणून परत लक्षात घ्या तुम्ही कुठे पैसे घालवत आहात आणि कुठे टाकू शकता.
परत असे नूडल्स विकले जातात. नॉर्मल नूडल्सच्या जागी ओट्स नूडल्स घ्या, ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल, फायबर मिळेल असा दावा केला जातो. पण हे किती चुकीचं आहे तुम्ही इथे वाचा. ह्यामध्ये फक्त 39% ओट्स आहे, बाकी 60% मैदाच आहे. सो म्हणजे आणि प्रोटीन कुठलं ओट्सच्या माध्यमातून मिळणारं प्रोटीन तुम्हाला हायलाइट केलंय. पण इथे तुम्ही विसरून जाता की इथे सोडियम जे आहे, मिठाचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. म्हणजे आपण थोडंसं काहीतरी हेल्दी घ्यायला जातो. म्हणजे माझं म्हणणं नाही की तुम्ही नूडल्स खावेत नाही खावेत, हा तुमचा वैयक्तिक चॉईस आहे. पण तुम्ही नॉर्मल नूडल्स सोडून जे ओट्स नूडलकडे वळताय प्रोटीन बघून, तर त्यात काही नाहीये प्रोटीन म्हणण्यासारखं. उलट तुम्हाला जास्त प्रमाणात मीठ भेटणार आहे. सोडियम जे आहे त्याला मीठ म्हणता येईल, किंवा असे काही वेगवेगळे आर्टिफिशियल ऍसिडिटी रेग्युलेटर्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी ज्या मुलांसाठी घातक आहेत. आणि आता एक धक्कादायक गोष्ट समजत आलेली आहे की लहान मुलं अशा एनर्जी ड्रिंक्स कडे पण वळत चाललेली आहे, ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे नॉट रिकमेंडेड फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट और लॅक्टेटिंग वुमन. भरपूर ठिकाणी हे रेडबुल बॅन आहे, खूप साऱ्या कंट्रीजमध्ये बॅन आहे. याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅफेन आणि साखर ह्या दोनच गोष्टी आहेत. तुम्ही जर व्यवस्थित असाल, कॅफेन आणि साखर, आणि याची जाहिरात केली जाते की हे तुम्हाला इट गिव्ह यू विंग्स वगैरे असं म्हणजे तुम्हाला उडवतं, पण जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा एवढ्या जोरात आपटाल की चालणं देखील मुश्किल होईल. आणि का मुश्किल होईल? कारण ह्याचा जास्त जो साईड इफेक्ट आहे हा किडनीवर होतोय. आणि 100 रुपये मोजतात लोक एका वेळी पिण्यासाठी. मग आपलं नॅचरमोर त्या कम्पॅरेटिव्हली एक खूप चांगलं एनर्जी ड्रिंक तुमच्यासाठी राहणार आहे. म्हणून म्हटलं जातं की शुगर जे आयटम आहेत हे मुलं नुसती खात नाहीत, तर ते ऍक्च्युअली पितात, आणि जे खूप घातक आहे. शुगरचा जास्त वापर केल्यामुळे काय काय होतं, तर सर्वात पहिलं शुगरचा जास्त वापर केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन थांबतं. म्हणजे कॅल्शियम जे हाडांमध्ये डिपॉझिट व्हायला पाहिजे ते होत नाही, कारण साखर आणि कॅल्शियम जेव्हा एकत्र जाईल तेव्हा त्या दोघांचं शरीरामध्ये डेपॉझिशनसाठी असं समजा की भांडण होतं. आणि साखरेमुळे साखर हे असं आहे की कॅल्शियमचा रॉबर आहे. उलट भांडण तर होतच होतं, त्याचबरोबर जे तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम आहे, म्हणून तुम्ही बघा जे मुलं जास्त साखर खातात, आपण सगळ्यात जर बघू शकतो तर ते आपले मुलांचे दात किती लवकर खराब होतात. आता दात काय, दातांसाठी सर्वात महत्वाचं गोष्ट काय, तर कॅल्शियमच आहे. हे लगेच डॅमेज का होतं? बिकॉज शुगर इंटेक वाढला की दात डॅमेज होतात. तर मग हे आपल्या आपण तोंडात पाहतोय तिथं दिसतं, तर शरीरात काय होत असेल हाडांचा, हा फक्त विचार करा. म्हणून शुगरला एक कॅल्शियम रॉबर म्हटलेलं आहे. ते तुमच्या हाडांची झीज करणार आहे, नुकसान करणार आहे. म्हणून मुलांना कधीच चहा, कॉफी ह्या पेयांची सवय लावू नका. हे घातक आहे. याचे म्हणजे फायदे आहेत का? नक्कीच. प्रत्येक गोष्टी जर का एका म्हणजे व्यवस्थित प्रमाणात घेतल्या तर फायदा करतात. पण मुलांसाठी हे पेय तयार केलेली नाहीयेत, देण्याची काही आवश्यकता नाहीये. तिथेच आपण त्यांची लहान वयातच त्यांची आपल्याला टेस्ट डेव्हलप करावी लागणार आहे. आणि जेवढे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, जरी एनर्जी ड्रिंकचं मी तर रेडबुलचं एक्झाम्पल दिलं असेल, जेवढे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, म्हणजे तुमचं कोक असेल, पेप्सी असेल, ह्या गोष्टी तुम्हीच जर का रेफ्रिजरेटरमध्ये आणून ठेवत असाल, त्याऐवजी जे आपल्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत, म्हणजे कोकम असेल, लिंबू सरबत असेल, ह्या गोष्टींकडे तुम्ही वळणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर शुगर जेवढी बॉडीमध्ये जाईल, सध्या आता आपण बघतोय कोविड सिच्युएशन आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या इम्युनिटी बद्दल काळजी करतोय. तर शुगर जेवढी जास्त जाईल तेवढी तुमची इम्युनिटी लो होणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे शुगर हे आपल्याला मुलांच्या डाएटमधून बाहेर काढायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे मुलांची झोप, कारण मुलांची जी वाढ होती ती झोपेच्या काळात जास्त होती. आणि आपलं जे नॅचरमोर आहे, मुलांची झोप चांगली करायला ह्यामध्ये ब्राह्मी हा घटक वापरलेला आहे. जो मुलांना झोप चांगली, ज्या मुलांना झोपेची समस्या आहे त्यांनी झोपताना नॅचरमोर घ्या, खूप फायदा होईल. सो स्लीप पॅटर्न्स मध्ये तुम्ही बघू शकता वयानुसार भरपूर वेळा आपल्याला वाटतं आपण आपल्या झोपेनुसार मुलांच्या झोपेची तुलना करतो, तसं नाहीये. मुलांना झोप जास्त हवी. इव्हन आज ज्या सेशनला मुलं आलेली आहेत, तर जर काही कॅटेगरी 3 वर्षापासूनचे पुढे असेल तर 11-12 तास झोप असेल, 3 ते 5 मध्ये, 5 ते 8 मध्ये 10 तास मिनिमम झोप झालीच पाहिजे. 8 ते 11 मध्ये 9 ते 10 तास, 9 तास मिनिमम झाले पाहिजे. आणि 12 वर्षाच्या पुढे 8 तास मिनिमम झाली पाहिजे. त्यामुळे मुलांना 10-10 तासापर्यंत तुम्ही झोपवणं जर का मोस्टली बघायला गेलं तर अबाव 5 इयर्स हे गरजेचंच आहे. कारण झोपेतच त्यांची व्यवस्थित वाढ होणार आहे. आणि काही फूड आयटम्स मी सजेस्ट केलेत मुलांच्या डाएटमध्ये तुम्ही वाढवू शकता. इझिली अवेलेबल आहेत. चिया सीड्स अवेलेबल आहेत, ड्रायफ्रुट्सच्या कुठल्याही स्टोअरमध्ये मिळतील. सनफ्लॉवर सीड्स आहेत, सूर्यफूल बिया म्हणतो आपण. त्यानंतर भिजवलेले बदाम असतील, नारळ पाणी असेल. दुसरं काही ड्रिंक देण्यापेक्षा नारळ पाणी द्या, ते फायदा करेल. अंडी असेल, अंड्याचं पांढरा भाग पूर्ण म्हणजे संपूर्ण अंड पण खायला काही अडचण नाही मुलांना. दही असेल, अक्रोड असेल, वेगवेगळ्या कलरचे डिझाईन करून तुम्ही सॅलड देऊ शकता. आवडीने खातात मुलं.
मलाही 2 मुलं आहेत. आम्ही बघतोय तर सगळं व्यवस्थित खातात. आमच्याकडे चहा, कॉफी वगैरे हा प्रकार होत नाही. त्याचबरोबर दाल्स, पल्सेस, डाळी, कडधान्य, घीचा वापर चांगला करा. फक्त ह्या गोष्टी निवडून घ्या. म्हणजे आज बाजारात सर्व प्रकारे तुम्हाला निवडण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या माहिती तुम्ही घ्या. आटा असेल वेगवेगळ्या प्रकारचा, म्हणजे फक्त एकच धान्य नको, वेगवेगळे धान्य पाहिजेत. एकच धान्य नको. आणि तुम्ही जेव्हा धान्याचा वापर कराल, मोस्टली भरपूर पालकांचं म्हणणं आहे की मुलं भाकरी खात नाहीत. तर मी इथं रिकमेंड करेल की मुलांना भाकरी बनवून देताना जेव्हा तुम्ही ती भाकरी तयार करतात, ते जे पीठ मळतात, त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये ताकाचा वापर करायचा आहे. ताकाचा वापर केल्यामुळे काय होतं की भाकरी सॉफ्ट होते. त्याच्यावर तुम्ही तूप पण लावू शकता, मुलं आवडीने खातील. ओट्सचा वापर करा, राईसचा वापर करा. त्याचबरोबर फळांमध्ये ऍपल, ग्रेप, सर्व प्रकारचे फळ, ऑरेंजेस, बेरीज, गुआवा. आता आंब्याचा सीझन आहे. चांगली आंबे म्हणजे चांगलं म्हणणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला ते शोधावं लागेल, मिळेल मार्केटमध्ये. त्याचबरोबर गाजर, टोमॅटो, काकडी, पालक. अँड जर तुम्हाला काही टेस्टी स्वीट्स द्यायचे असतील तर लाडू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू देऊ शकता, चिक्की देऊ शकता, स्मूदीज बनवू शकता. वजन वाढीसाठी सगळ्यात बेस्ट आहेत की स्मूदीज, वेगवेगळ्या पद्धतीचे स्मूदीज. त्यामध्ये तुम्ही नॅचरलमोरचा 1 चम्मच ऍड करून पण तुम्ही देऊ शकता. तो जर का तुमची मुलं हेल्दी असतील तर ऍज अ पॅरेंट तुम्ही हॅप्पी असणार आहेत. सो हेल्दी किड्स म्हणजे हॅप्पी पॅरेंट्स, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अँड इथे मी थांबतो. उद्याचं सेशन आहे आपलं असंच वुमेन्स हेल्थ, महिलांच्या आरोग्य संबंधित. जाता जाता एवढंच सांगेल, हर बच्चे की अपनी खूबी होती है, अपनी काबिलियत होती है और अपनी चाहत होती है. त्यामुळे कुठल्याही मुलाची तुलना कुठल्याही इतर मुलाशी करू नका. आपली स्वतःची तुलना जर दुसऱ्या कोणासोबत झाली तर आवडेल का? आणि मुलांना हे करण्याआधी आपण विचार केला पाहिजे, शेवटी ते मॅन्युफॅक्चरिंग आपलंच आहे, त्यामुळे त्याची कशा दुसऱ्यांबरोबर तुलना करण्यात काही पॉईंट राहत नाही. सो हे 4 सप्लिमेंट्स आम्ही तुम्हाला रिकमेंड केलेले आहेत, ज्यामध्ये प्रोटीन पावडर, चॉकलेट प्रोटीन पावडर आहे. त्याचबरोबर इथे एक सोप मी तुम्हाला रिकमेंड केलेला आहे, आय केअर अँड पेस्ट. सो थँक्यू ऑल फॉर युअर पेशन्स लिसनिंग. अँड हे 4 प्रोडक्ट्स मुलांसाठी खूप म्हणजे तुम्ही जर का चांगलं काय मुलांना देऊ शकता, तर हे 4 प्रोडक्ट्स आहेत, ज्यामध्ये जर डोळ्यांची समस्या असेल तरच आय केअर आपल्याला वापरायचं आहे, अदरवाईज फक्त 3च प्रोडक्ट आहेत. थँक्यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग अँड विश यू सेहत, बरकत, मुस्कुराहट. थँक्यू मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. बॅक टू होस्ट. थँक्यू प्रमोद सर, थँक्यू व्हेरी मच. खूपच जबरदस्त सेशन राहिलं सरांचं. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे सरांसाठी. फक्त न्यूट्रिशन, आपल्याला बराच वेळा वाटतं की फक्त न्यूट्रिशनच कमी जातात, पण तसं नाही. तर आपण जे फूड प्रिपेअर करतो त्या पण गोष्टी या सर्वांवरती मॅटर करतात. तर सरांनी या कशा व्हायला पाहिजेत त्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. कुपोषण कशा पद्धतीनं होऊ शकतं, त्याचे परिणाम आपल्यावरती आत्ता काय होत आहेत आणि पुढं भविष्यामध्ये काय होऊ शकतात ते पण सांगितलं. बऱ्याच वेळेस आपण बोलता बोलता सहज म्हणतो की बाबा याचं काही होऊ शकत नाही, किंवा याचं कसं होणार. तर याचं कसं होणार याच्यावरती पण सरांनी सोल्युशन दिले की हेल्दी किड पाहिजे असेल आपल्याला तर हेल्दी फूड आणि हेल्दी डाएट देणं गरजेचं आहे. आणि आता मार्केटमध्ये जर बघतोय तर भरपूर अशा ऍड्स आहेत, फॉल्स ऍड्स आहेत, ज्याला आपण बळी पडतोय. किंवा मला पर्सनली असं वाटतं की मी काहीतरी चांगलं देतोय माझ्या मुलासाठी, ते काहीतरी चांगलं करतोय, पण ऍक्च्युअली वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच आहे. आणि त्याच्यावरती सोल्युशन आहे ते म्हणजे नेटसोपचे प्रोडक्ट, नेटसोपचं नॅचरल फॉर ज्युनियर, जे फक्त न्यूट्रिशनच कम्प्लीट नाही करत, एक हेल्दी फूड म्हणून आहे, टेस्टी फूड पण आपल्यासाठी आहे, कॅल्शियमची डिफिशियन्सी कमी करेल, आयलची डिफिशियन्सी कमी करेल, म्हणजे ओव्हरऑल एक कॉम्बो पॅक आपण म्हणू शकतो हेल्दी फूडचा आहे. त्याच्या सोबतच आई केअर आपण यूज करू शकतो, जे 8 वर्ष आणि त्याच्यापेक्षा मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी. डेंटल पेस्ट ऑब्व्हियसली सर्वांसाठी कंपल्सरी आहे, त्यात काही सुट्टी नाहीये. आणि फूड आयटम्स म्हणजे कुठले फूड्स आपण खायला हवेत किंवा आपल्या आहारामध्ये कुठल्या फळांचा समावेश असायला हवा, हे पण सरांनी एकदम डिटेल पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. सो थँक्यू वन्स अगेन, थँक्यू व्हेरी मच प्रमोद सर. परत एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. माय प्लेजर. थँक्यू. त्याच्यानंतर आपण पुढच्या सेशनला भेटणार आहोत उद्या परत याच वेळेस 7:30 वाजता. वुमन हेल्थ म्हणजे आपण हा सगळा जो तामझाम करतो, म्हणजे ही पूर्ण जे सिस्टम रन करतात त्या म्हणजे आपल्या महिला. कारण महिला मंडळ जर नसेल तर कदाचित यातली कुठलीच गोष्ट अजिबात होणार नाही.
तर आपला हा बॅकबोन जो आहे ना तो 100% स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी उद्याचं सेशन असणार आहे. तर भेटूयात उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.